हो ताई, येते मी वेळेत. अहो ओमकार आधीच फॅक्टरीत पोहोचलाय. तो मला न्यायला आला की मी लगेच येते. हो कळलं मला पुरणपोळीच्या महाप्रसादाचं. ताई ऐका ना, आपण भेटून बोलूयात का? हो येते मी वेळेत. हो हो ठेवते. सॉरी वहिनी, नाही ते नाही जरा ठीक आहे, इट्स ओके. काय झालं आज अचानक भेटायला बोलवलं? अहो आज होळी आहे ना, म्हटलं तुम्हाला फॅक्टरीत घेऊन जावं. नाही हे फोनवरही सांगू शकले असते, पण म्हटलं की भेटूनच बोलावं. भेटूनच बोलायचं होतं म्हणजे नक्कीच काहीतरी चाललंय तुमच्या डोक्यात. बरोबर ओळखलं का वहिनी तुम्ही? आता तुम्हाला तर माहितीच आहे ना, आपल्या फॅक्टरीत होळीचा उत्सव खूप मोठा असतो ते, म्हणून तुम्हाला घेऊन जायला आली. नाही मला आवडलं असतं वहिनी यायला, पण सध्या काय परिस्थिती आहे तुम्हालाही माहिती आहे. कशी येऊ मी? तुम्हाला यावंसं वाटतंय ना, मग झालं. नाही नाही नाही, नको नको वहिनी, खरंच नको. तिथे अधिपती भाऊजी असतील, तुम्ही त्यांना भेटू शकाल म्हणून चला म्हणतीये. मला काही करून तुमची आणि भाऊजींची भेट घडवून आणायची आहे. वहिनी बरोबर आहे, पण फक्त अधिपती नसतील ना तिथे, घरचे सगळेच असतील. येणार तर सगळेच आहेत, पण मी आणि ओमकार भाऊजींना कुठेतरी बाजूला घेऊन येतो, तिथे भेटा तुम्ही. नाही नाही, तुमचं म्हणणं किती खरं असलं तरी मी खरं सांगते वहिनी, मला आत्ता अधिपतींना भेटणं बरोबर नाही वाटत आहे. गेल्या वेळेसारखं आमचं बोलणं नीट नाही झालं ना, तर त्यांची मनस्थिती अजूनच बिघडेल आणि सणाच्या दिवशी मला त्यांना त्रास व्हायला नकोय. वहिनी तुम्ही नेहमी नेगेटिव्ह विचार का करता? काहीतरी चांगलंही घडू शकतं ना. घडू शकतं आणि तुम्ही म्हणताय तसं झालं तर चांगलंच आहे वहिनी, पण ती एक शक्यता आहे फक्त, आणि आत्ता शक्यतेपेक्षा काहीतरी ठोस होणं गरजेचं आहे. आणि सॉरी, खरंच सॉरी, तुम्ही म्हणाल मी एवढं करते याच्यासाठी आणि अशी कच खाते. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ प्लीज. वहिनी मी काहीही गैरसमज करून घेत नाहीये, आणि तुम्ही सॉरी नका म्हणू. उलट मला तुमचं म्हणणं पटतंय. उगाच नको त्यावेळी नको त्या ठिकाणी रेस घेण्यात पण काही अर्थ नाही. थँक्यू वहिनी. अहो थँक्यू काय त्यात? अधिपती भाऊजी काय म्हणतात माहितीये ना, आपल्या माणसांना कधीही सॉरी आणि थँक्यू म्हणायचं नसतं. बरोबर, आणि हे तुम्ही त्यांना शिकवलं हेही आम्हाला माहितीये. बरं विजय, आता आपल्या घरातल्या होळीचं दहन झालं ना की आपण गावातल्या होळीला जाऊया. हो काका. मग काका तुम्ही घरी होळी का करता? अरे आमच्या घरची पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे ही. माझे खापर पणजोबा होते ना, त्यांनी ही परंपरा चालू केली आणि तेव्हापासून हे खापर माझ्या डोक्यावर आलंय. अहो तुम्ही इथे आहात का? मी आवाज देतेय तुम्हाला, शोधतीये सगळीकडे. अगं मी विजयला आपल्या घरातल्या होळीच्या परंपरेबद्दल सांगत होतो. बरं विजय, हे घे पैसे, आणि गावातल्या होळीचं दहन झालं ना की सगळ्या मुलांना याचा खाऊ वाट. हो काका, येतो मी. काय हो, काय म्हणजे आज मुलांसाठी खाऊ वगैरे? नाही देता तुम्ही एरवी, पण आज अगदी विजयला पैसे वगैरे देऊन पाठवताय, काय झालं? अगं खूप दिवसांनी अक्षराच्या चेहऱ्यावर हसू बघितलं ना, खूप बरं वाटलं बघ मला. खरंय हो, आज खूप दिवसानंतर खळखळून हसली आपली मुलगी, नाही का? अगं तिला कधीच दुःखी बघू शकत नाही ग मी. सतत हसणारी, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी आपली मुलगी, तिच्याच वाट्याला सगळे दुःख का येतात? संघर्षानंतरच खरा आनंद मिळतो, हा नियतीचा नियम आहे. सगळ्या मोठ्या माणसांना संघर्ष करावाच लागलाय ना. खरंय तुझं, पण आपल्या माणसाला दुःख होतं ना तेव्हा जीव तुटतो ग विद्या. हे बा, अक्षरा सतत आनंदी असावी असंच मला वाटतं. कुठल्या आई वडिलांना वाटत नाही हो, सगळ्या आई वडिलांना असंच वाटतं की आपली मुलं आनंदात असावीत. माझ्या मनात सतत एक गोष्ट येते, तुला सांगितली तर रागवणार नाहीस ना? हो, इतकी वर्ष झालीत आपल्या संसाराला, आता रागवून काय होणार आहे? आणि संसार म्हणलं की खटके उडणारच ना. तर डोक्यात राग ठेवून संसार करता येतो का? अगं हीच गोष्ट अधिपतींना पण कुणीतरी समजावून सांगितली पाहिजे ना. तो विषय आपला चाललाय ना, त्यांचं काय मध्येच? अगं पण आपले विषय आता आपल्या मुलीभोवतीच असणार ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला जे काही सांगायचंय ते अधिपतींशी निगडीत आहे, असं आहे का? म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. हे बघा, उगाच कोड्यात बोलत नका बसू. काय तुमच्या मनात काय चाललंय ते नीट सांगा बघू. अक्षराने ना अधिपतींना सोडावं आणि दुसरं लग्न करा. काय?
काय बोलताय? आणि कोणाशी? मदनशी. शांते, धनाजी, अरे इकडे या लवकर, इकडे या. अरे, मिरगी आली, मिरगी आली. उग का वरडायलीस? बरी आहेस वय? मला वाटलं मिरगी आली का काय तुला? अगं मला काय धाड भरणार आहे? मी मस्त सुखात आहे खाऊन पिऊन माझ्या ताईच्या राज्यात. हा, फुकाट ते पौष्टिक, ते तुझ्याकडे बघून कळतच की. हे बघ आत्ते, उग सणासुदीला काय बी बोलत बसू नकस. मी लई काम करते ताईची. वय गो माझी बायती, दिसली की अशी अशी कामं करताना. मग अगं फॅक्टरीत होळीसाठी जायचंय. हा, घरनं काय काय सामान न्यायचंय ते बघायचं सोडून हे वंगाळ काहीतरी करत बसलीस. ए आत्ते, हे वंगाळ नाही, याला रीळ म्हणतात, रीळ. रे, मग धागा कुठं आहे? हा, कसला धागा? ते सूत गिरणीत नव्ह का रीळ असते या, त्याला धागा गुंडाळते. अग अगं आत्ते, ते रीळ वेगळं, हे रीळ वेगळं. ह्या रीळात का नाही व्हिडिओ गुंडाळतात आणि ह्यो व्हिडिओ का नाही सोशल मीडियावर टाकतात. कशावर? सोशल मीडियावर. ते आणि काय असतं? अगं जाऊ दे, तुला नाही कळायचं ग. हे बघ, रीळा का नाही असे सोशल मीडियावर टाकले का नाही का माणूस फेमस होतोय, लोकप्रिय होतोय, समाजात मान वाढतोय. हे आणि तुला कोणी सांगितलं? माझ्या चंचीनं. वाटलंच, तू आणि तुझी लेक सुधारणार नाही. अगं माणसं असं रेळा करून नाही, कर्तृत्वानं लोकप्रिय होत्यात आणि समाजात चांगलं काम केलं का नाही का लोक मान देत्यात. हे असं करून काय बी होत नाही. ज्यांच्याकडून काय बाई शिकू नगस. मग कोणाकडनं शिकू? समाजात कसं वावरायचं, कसं वागायचं, हे जर का तुला शिकायचं असेल ना व, तर सुनबाईकडून शिक. हा हा हा, आली मट्टी. तू शिकली होतीस ना? काय मिळालं ग तुला? ताईनं काय केलं, फळ्यासकट तुझी शिकवणी बी जाळली. तिची मास्तरीन आहे का नाही, ती लई आतल्या गाठीतली आहे. ती लई स्वतःला काय समजती काय माहिती. स्वतः अशी काय टिमकी गिरवती का नाही. एकदा ती मास्तरीन माझ्या हातात घाव देत, एकदा घावली बी होती. तिचा व्हिडिओ का नाही सोशल मीडियावर टाकून तिला फेमस करायचं होतं, पण ती वाचलीच. काय काय म्हणलीस तू? ती वाचली म्हणलं. नाही नाही, ते त्याच्या आधी काय म्हणलीस तू? म्या कुठं काय म्हणलं? ते फेमस का काय, ते व्हिडिओ फेमस असं काहीतरी बोलली ना व? म्या म्या असं कुठं काय म्हणलं? काय तरी जाते तुझं बी. दुर्गे, आता म्हणलीस ना व? काय झालं दुर्गे, सांग सांग मला. अगं कुठं काय झालं आत्ते? काय बी नाही. नाही नाही, काहीतरी हाय ते व्हिडिओचं. अगं आत्ते, म्या असं म्हणलं का ह्या माझ्या ज्या रीळा आहेत का नाही त्या म्या सोशल मीडियावर टाकते आणि सोशल मीडियावर टाकली का नाही मग म्या बघ काय फेमस होते, मग बघ ती वाचणारच नाही माझ्या तावडीतनं, असं म्हणलं म्या. दुर्गे, खोटं बोलू नकस. हे आत्ते, पहिला आणि शेवटचं सांगायला, दुर्गी कवाच खोटं बोलत नाही. आली मोठी, काय म्हणली? ही दुर्गी कवा बी खोटं बोलत नाही, हे बी खोटं बोलून गेली. कवा सुधारणार नाही. पण ते व्हिडिओच काहीतरी असणार नक्की. काय म्हणालात तुम्ही? अक्षराने मदनशी लग्न करावं? हो, हे बघ त्यातच तिचं सुख आहे. असं कसं बोलू शकता तुम्ही? नाही म्हणजे मला मान्य आहे की आत्ता अक्षराच्या आयुष्यात काही फार चांगलं सुरू नाहीये, म्हणून तिने काय मदनशी लग्न करावं? मदन तुमच्याशी मनातलं बोललाय म्हणजे लगेच आपण या निर्णयापर्यंत पोहोचायला नकोय ना? अगं पण आपण तिचं काही वाईट चिंतणार आहोत का? नाही, माझं असं म्हणणंच नाहीये, पण तिच्या आयुष्यातले सगळे तिचे निर्णय तिला घेऊ देत. आपण कधीच तिच्या निर्णयाच्या आड आलो नाही होत आणि म्हणूनच तिचे सगळे निर्णय आजपर्यंत बरोबर ठरलेत ना. पण तिचा अधिपतींसोबतचा लग्नाचा निर्णय चुकलाच ना. अहो, पण हा निर्णय तिने का घेतलात विसरलात का तुम्ही? आपल्या शेंडेफळांनी त्यावेळेस काय दिवे लावले होते? इराणी जर
खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं नसतं ना तर अक्षराने अधिपतींशी कधीच लग्न केलं नसतं. तुम्ही विसरलात? अहो आपली इब्रत वाचवण्यासाठी तिने स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं. हे विसरून कसं चालेल सांगा बरं. विद्या, अगं मी नाही विसरलो हे सगळं, पण त्या लग्नामुळे तिला आत्ता जो त्रास सहन करावा लागतोय ना, तो त्रास संपवण्यासाठी मी हे सगळं बोलतोय. हे बघ, एक निर्णय तिच्या आयुष्याची राख रांगोळी करून गेला ना, मग हा दुसरा निर्णय तिच्या आयुष्याचं नंदनवन फुलवेल असं मला वाटतं. मदनचं खूप प्रेम आहे का अक्षरावर? हो पण अधिपतींचंही प्रेम आहे. अगं पण ते जाणवत नाही ना. हो का? आणि मदन बरोबरच्या एका भेटीत तुम्हाला जाणवलं का की मदनचं अक्षरावर खूप प्रेम आहे ते? अगं पण तो अक्षूसाठीच त्याचं अमेरिकेत मांडलेलं बस्तान मोडून इथे आलाय ना. आत्ता का आला होतो? हा सांगा ना, आत्ता का आला? तेव्हा का नाही आला? तो जेव्हा इथून गेला ना तेव्हा थोडे दिवस तो आपल्या संपर्कात होता, नंतर तो विसरला सगळं. आणि आत्ता येऊन त्यांनी हे सगळं सांगितलं. हे जर त्यांनी आधी सांगितलं असतं ना तर आपण थांबलो असतो त्याच्यासाठी. हे इराणी जे काही सगळं केलं ना त्यानंतर आपण त्याला बोलवून घेतलं असतं आणि अक्षराचं त्याच्याशी लग्न लावलं असतं. खरंच प्रेम असतं ना त्याचं तर आला असता तो त्याच वेळी. विद्या, हे बघ, या जर तरच्या गोष्टी झाल्या. हो का? आणि मग तुम्ही जे काही बोलतायत त्या जर तरच्या गोष्टी नाही आहेत का हो? म्हणजे जर अधिपतींचं आणि अक्षराचं भांडण झालं तर आपण मदनचं आणि अक्षराचं लग्न लावून देऊ, असंच ना? विद्या, अगं माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या मुलीला त्रास झालेला मला बघवत नाहीये. मलाही नाही बघवत. मला बघवेल का? पण तुम्हीच म्हणता ना की संसार हा नदीसारखा असतो. नदीला कसं डोंगरातून खाच खळगे सहन करत, वेडीवाकडी वळणं घेत, भरती ओहोटीचा संघर्ष सहन करत समुद्रापर्यंत पोहोचायचं असतं. तिथे त्यांचा संगम होतो, हो की नाही? तुम्हीच म्हणता ना हे. मग आपण अक्षराच्या बाबतीत असा विचार केला तर काय बिघडतंय हो? हे बघा, अक्षराचं जर प्रेम नसतं अधिपतींवर आणि तिला जर अधिपतींचा त्रास झाला असता ना आता, तर मी एक वेळ तुमच्या निर्णयाला समर्थन दिलं असतं. पण आता तसं नाहीये. अक्षराचं प्रेम आहे अधिपतींवर आणि मग अशा वेळी आपण तिच्या बरोबर राहायला नको का? अहो ती आपल्याला जीव तोडून सांगते की एकदा, फक्त एकदा अधिपतींशी तिचं बोलणं झालं ना तर ती हा सगळा प्रॉब्लेम मार्गी लावेल. मग आपण थोडं समर्थन देऊया ना तिला, थोडा पाठिंबा देऊया. तिने आपल्यामुळे घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये हे सिद्ध करायचंय तिला. मग आपणही तिला साथ देऊयात ना. पटतंय ना? अहो नुसतं याचा अर्थ नाही पटलंय तुम्हाला? पटलं. आता प्रिन्सिपल मॅडम एवढं समजावून सांगतायत म्हणल्यावर पटणार नाही का? म्हणून आता विजयला सांगतो की अजून 5 किलो जिलबी वाट. वा बरं ताई, झाली का तयारी सगळी? होय ताई, झालीये तयारी. हे बघा प्रसादाचं ताट पण आणलंय आणि आम्ही आज पुरणपोळीचा बेत केलाय नैवेद्य म्हणून. अरे वा, भारीच. अक्षरा वहिनी साहेब आल्या नाहीत का अजून? वहिनी नाही, ते कवा एकदा त्यांना भेटतोय असं झालं बघा. बघा ना, त्यांच्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली आणि आमची भरभराट झाली. आज होळीच्या निमित्तानं आम्ही ओटी भरणार आहोत त्यांची. अरे वा, छान हा, छान. बरं ताई, तुम्ही बाकीची तयारी करा. भाऊजी आणि थोरल्या सरकार आल्या की आपण पूजा सुरू करूया. हा होय ताई. ए ओंकार, तू काय सकाळपासून फोनवरच आहेस रे? कधीपासून अधिपतीला फोन करतोय पण तो माझा फोनच उचलत नाहीये. मग आता? सध्या आपण तयारीचं बघूया, थोड्या वेळाने मी त्याला परत फोन करतो. अरे सगळी तयारी झालीये. बरं ते जाऊ दे, आपण बायकांना काय उत्तर द्यायची? म्हणजे मला कळलं नाही. आणि कुठल्या बायकांना काय उत्तर द्यायचंय? अरे तुमचा लेडीज स्टाफ वहिनींबद्दल विचारत होता. वहिनी कुठे आहेत, वहिनी कुठे आहेत, सारखं हेच विचारतायत मला. अरे त्यांनी त्यांची ओटी भरायचं ठरवलंय. हे बघ, सध्या काहीच बोलू नको, उगाच सगळीकडे हा विषय पसरेल. अरे पण किती दिवस तपून राहणार आहे हे? वहिनी जर लवकर घरी परत गेल्या नाही तर लोकांना कळणारच की भाऊजी आणि वहिनींमध्ये काहीतरी बिनसलंय ते.
हे बघ, सध्या ना हा होळीचा सण साजरा होणं खूप महत्वाचं आहे. आणि मी कधीपासून अधिपतीला फोन करतो, माझा फोन उचलत नाहीये. मला पण खूप टेन्शन आलंय. अगं सगळा इकडे खेळ खोळंबा झालाय का, आणि जो तो येतो तो मला सारखा विचारतोय, अधिपती सरकार कुठे आहेत, अधिपती सरकार कुठे आहेत. ते येतील रे, पण मला एक गोष्ट सांग. आता तुझं काय मध्ये? अरे आधी ऐक तर, तू भाऊजींशी बोललायस का याविषयी? कशाबद्दल? अरे वहिनींबद्दल. हे बघ, सध्या अक्षराबद्दल काहीच बोलू नको, तो खूप चिडतो हा. अरे पण चिडून काय होणार आहे? यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना भाऊजींनी. हे किती दिवस असंच चालणार आहे? हे बघ, आज सण आहे, तो आला ना की काहीच बोलू नकोस त्याबद्दल. हे बघ, तो चिडेल असं काहीच करायला नको आपण. ओमकार, होळीच्या सणाला दोघं एकत्र पाहिजे असं वाटत नाही का तुला? हे बघ, मला वाटतंय, पण ते आता नाही येत ना सोबत, मग काय करणार आपण तरी. अरे पण बघ ना, त्या ताईने त्यांच्यासाठी ओटी वगैरे आणली आहे. तू बोल ना भाऊजींशी, त्यांना सांग ना वहिनीनं घरी परत आणा म्हणून. हे बघ, हे आज नको बोलायला, आणि आपल्याला जेवढं शक्य होतं ना तेवढं आपण करतोय. काहीतरी चमत्कार व्हावा आणि भाऊजींनी वहिनींना इथे आणावं. ओमकार, मला वाटतंय भाऊजी फोन उचलत नाहीयेत ना, ते वहिनींना आणायला गेलेत असतील ना. असं जर का झालं ना तर मी आज सगळ्यांना मिठाई वाटेन. मी पण. हा, काय चमत्कार वगैरे होणार नाही. मास्तर त्यांच्या घरात आहेत, आम्ही येत आहे. भाऊजी, ते मी म्हणजे आम्ही. नाही नाही, पडला माझ्या कानावर विषय. मास्तरीन माईंचा तुम्ही जे काय बोलत होता ते. शिवानी, तुला आता सांगत होतो ना हे सगळं नको म्हणून, पण तू ना माझं कधी ऐकतच नाहीस. ए बाबा, त्यासनी काय बोलू नकोस. मास्तरीन माईंचा विषय जरी तुम्ही काढला तरी मी आता चिडायचं नाही असं ठरवलेलं आहे. सण आहे, नीट साजरा करूया. आईसाहेबांनी सगळं ठरवलंय तसं नीट झालं पाहिजे. आम्हाला मस्त वाटतंय हो, मास्तरीन बाई असावेत आमच्या संघ. पण ते आता नाही आहेत, हे काय म्हणते त्याला, रियालिटी आहे. तर ते रियालिटीला धरून आता चालूया. चला चालेल का तयारी? काय काय राहिले बघा. हो घ्या घ्या काय काय, चला. असू द्या. आईसाहेब पूजा करून घ्या. तुम्ही करून घ्या. नाही ना, तुमचा मान आहे, तुम्ही करा की. असं काय करा? अहो कसला मान बिन, असं काही नाही. तुम्ही करा पूजा. नाही नाही, तुम्ही करून घ्या की, मग मी करतो पाहिजे तर. तुम्ही करा की. ऐका आता, अधिपती, तू मालक आहेस ना फॅक्टरीचं, तू पूजा कर. नाही नाही, आई साहेबांचाच मान आहे तो. दरवर्षी प्रत्येक सण फॅक्टरीत साजरा झाला पाहिजे, यो शिरस्ता आई साहेबांचा आहे. आणि त्याच दरवर्षी पूजा करतात, त्यांनीच केली पाहिजे पूजा. हा, हे माहित आहे आता आपल्याला सगळ्यांना. प्रत्येक वेळी तोंड वाजवायला लागलं नाही पाहिजे. आई साहेब, भुवे, अगं पूजा करून घे की पटशिरी. समजा कसं हे झालेलं बरं. अहो, चला पूजा करून घेऊया. तुम्ही बी जा की पूजा करा. आई, तुम्ही सांगितलं म्हणून मी इथे आलोय ना. आता बाकी मला काही करायला सांगू नका. मी नमस्कार करतो इथूनच. आई ये. वय दुर्गे, घे ग. अक्षरा, ये बेटा पूजा करायला.